बीड. छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणीवरून बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झाला आहे आणि आक्रमक भूमिका घेऊन वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याला हात लावला तर याद राखा अशा पद्धतीचा इशारा देखील दिला आहे. माझ्यासोबत धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले आहेत. काय इशारा आहे नेमकी राजांची भूमिका, त्यावरती काय प्रतिक्रिया आहे? खरं तर राजांनी जी भूमिका घेतलेली ती राजांच्या प्रतिष्ठेला अजिबात शोभणारी नाही. त्यांचं राजे हे वागणं आपलं बरं नव्हे असं राज्यातली जनता आता म्हणत आहे. वाघ्या कुत्र्यांच्या समाधी हटवण्यासाठी याच्यापूर्वी एकदा प्रयत्न झाला, परंतु सरकारच्या मदतीनं तो यशस्वी झाला. परत सन्मानानं या राज्य सरकारने ते 2012ला स्मारकाच्या त्या ठिकाणी वाघ्या कुत्र्याचं ठेवण्यात आलं. परंतु राजांनी आता 31 मेची डेडलाईन दिली आहे. 31 मेला अहिल्यादेवींचा 300वी जयंती आहे आणि त्या दिवशी या राज्यामध्ये या राजांना दंगल घडवायची की काय असा प्रश्न आता आमच्या मनात पडलेला आहे. मात्र नेमकी काय अस्मिता आहे, काय श्रद्धा आहे त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात? वाघ्या म्हणजे राजांची दुटप्पी भूमिका याच्यामध्ये स्पष्ट होते की खंड्या नावाच्या एका कुत्र्याची समाधी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीसमोर ते आहेत, तर ते तशीच आहे. परंतु वाघ्या कुत्र्याची समाधी उठवण्याचं एकच षड्यंत्र आहे की त्या ठिकाणी रायगडावरती महात्मा फुले यांनी समाधीस्थळ शोधून काढलं, टिळकांनी त्याच्यावरती काम केलं आणि त्या समाधीचा त्या स्मारकाचा जीर्णोद्धार राजे तुकोजीराव होळकरांनी स्वतःच्या निधीमधून स्वतः पैसे खर्चून जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथं उभं केलं आणि समोर वाघ्या कुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच होता. तो जसा खंड्या आहे शाहू महाराजांच्या समोर तसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर वाघ्या आहे. धनगर समाजाची अशी काय त्यात भावना आहे? या म्हणजे मग खंड्या काढायचा नाही आणि तो काढायचा, तो याच्यासाठी काढायचा. अस्मिता अशी आहे की रायगडावरचं जे स्मारक आहे त्याचा जीर्णोद्धार होळकरांनी केलेला आहे आणि होळकरांनी त्याचा जीर्णोद्धार केल्यामुळं धनगर समाजाची ती अस्मिता आहे आणि धनगरांचा तिरस्कार, होळकरांचा तिरस्कार म्हणून राजे रायगडावरील त्या वाघ्याची समाधी स्मारक उद्ध्वस्त करण्याच्या विचार. नेमकी काय भूमिका असणार? राजांची भेट घेणार आहेत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत? आम्ही राजांची भेट घेऊ, राजांना विनंती करू की राजे आपल्याला हे शोभत नाही, तुम्ही एवढ्या छोट्या विषयावरती काम करू नका. आणि जर ते ऐकले नाहीत तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटून राजांचं म्हणजे राजांचं हे षड्यंत्र आहे का की 31 मेला दंगल घडवून आणायची आहे आणि राज्य अस्थिर करायचं आहे, याच्यावरती राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष द्यावं आणि राजांचं षड्यंत्र हाणून पाडावं ही विनंती करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटणार. आता त्या पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीचं पाऊल उचलणार आणि रायगडावर जाणार? आमचा इशारा आहे राजांना की तुम्ही वाघ्या कुत्र्याला हात लावायचं तर सोडा, आता तुम्ही बघू पण शकणार नाहीत. तुम्ही तिकडं बघण्यापूर्वी रायगडाच्या पायथ्याशी आणि महाराष्ट्रातला हा धनगर समाज असलेला हा रायगडाच्या दिशेने लवकरच निघेल. तुम्हाला तिकडं फिरकू सुद्धा देणार नाही एवढी ताकद आता धनगरांमध्ये या होळकरांच्या लेकरांमध्ये आहे. आपण पाहतोय बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झालेला आहे आणि राजे